नमस्कार. आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील गिरणी कामगार संघटनेचा 10 रोजी आझाद मैदानावर मोर्चा आहे. खऱ्या अर्थानं दत्ता सामंत यांच्यानंतर देखील खऱ्या अर्थानं गिरणी कामगारांना आपण गिरणी कामगार आहोत याची जाणीव करून देणारं नेतृत्व म्हणजे दत्ता सामंत होतं. आता आपल्यासोबत आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष उदय भट साहेब. आपण काय सांगाल, जो उद्याचा होणारा गिरणी कामगारांचा मोर्चा आहे, ही धडक जी यापूर्वीचे मोर्चे आहे आणि आता होणारा मोर्चा, त्याच्यामध्ये जो लढा देत आता आपण आणि आपल्या नेतृत्वाखाली जी गिरणी कामगार चळवळ मोठ्या संख्येने चालली आहे, आता उद्याच्या मोर्चाला आपल्याला काय यश येईल असं आपल्या शासनाकडून वाटतं? गिरणी कामगारांचं सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे की रोजगार सरकारच्या धोरणामुळे गमवावा लागला आणि त्यामुळे गिरणी कामगारांना बेकार झाले, देशोधडी लागले. त्यांचा पुनर्वसनाचा संघर्ष सर्वश्रमिक संघटना आणि आता 14 संघटना एकत्र येऊन एक आमचा संयुक्त लढा समिती झालेली आहे, त्याच्या वतीने आम्ही पुढे नेतोय. मागे 9 जुलैला आम्ही एक मोठा मोर्चा काढला आणि सरकारने आम्हाला 15 मार्च 2024च्या GRने मुंबईतला कायदेशीर आम्हाला घराचा जो अधिकार आहे तो हिरावून घेऊन आम्हाला मुंबईपासून लांब वांगणी आणि शेलूकडे ढकललं होतं. पण 9 जुलैच्या मोर्चानंतर आम्ही त्यांना त्याचं परावृत्त केलं आणि सरकारला तो GR रद्द करायला भाग पाडलं. आता जो 10 मार्चचा आमचा मोर्चा आहे तो एक निर्णायक मोर्चा आहे. कारण नुसतं शेलू वांगणी रद्द करून भागणार नाही, तर मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा त्यांच्या वारसाला घरं देऊन पुनर्वसनाचा ठोस कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. पण आता जमीन आहे NTC गिरण्यांची जमीन आहे, गिरण्यांचे चाळी आहेत त्याची जमीन आहे, लीजवरचे जे गिरणे आहेत त्यांची जमीन आहे, काही खाजगी मालकांनी जमीन दिलेली जमीन आहे आणि त्याशिवाय मध्य मुंबईच्या परिसरामध्ये BPTच्या मोठ्या जमिनी आहेत. या जमिनीतला काही भाग जर गिरणी कामगारांकडे वळवला तर मध्य मुंबईतच मराठी माणसांचं पुनर्वसन होऊ शकतं की ज्याच्या नावाने आज सगळेच जण गळा काढतायत. मराठी माणसं ते सगळेच कैवारी म्हणून सांगतायत, पण मराठी माणसांचा खरा जर कणा कोण असेल तर गिरणी कामगार आहे. तर ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राला मिळवून देताना, मुंबईसह महाराष्ट्राला मिळवून देताना रक्त सांडलेलं आहे, देश उभारणीत रक्त सांडलेलं आहे. आणि तो गिरणी कामगार नुसता कामगार नव्हता, तर तो मराठी संस्कृती होती. आणि ती संस्कृती पुन्हा जर यायची असेल तर गिरणी कामगारांचं पुनर्वसन आम्ही सांगतो त्यात आता जमीन दाखवलं तिथे होणं हे गरजेचं आहे. आणि आता सरकारला अडचणच नाही आहे, कारण केंद्र सरकारच्या गिरण्यांचा मालक आहे मोदी सरकार, महाराष्ट्राचा सत्तेवर आहे भाजपचे फडणवीस, ते सुद्धा भाजपचे मोदी सरकारचाच भाग, आणि मुंबई महानगरपालिका सुद्धा त्यांच्याकडेच आहे. म्हणजे अशा पद्धतीने तिन्ही ट्रिपल इंजिन सरकार त्यांचं आता असताना मला असं वाटतं की त्यांना हे करणं सहज शक्य आहे. त्यांनी ते केलं पाहिजे. हा निर्णय घेण्याकरता तो 10 मार्चचा मोर्चा. वेळोवेळी निवडणुकीच्या माध्यमातून गिरणी कामगारांची अन्य जनतेची फसवणूक केली जाते. आता झालेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये गिरणी कामगारांना वेगवेगळ्या आश्वासनं प्रत्येक देण्यात आली. आता आपलं जे आंदोलन आहे याबाबत आपल्याला पुन्हा आश्वासन दिलं तर आपण कोणता इशारा द्याल या आंदोलनाच्या माध्यमातून? आम्हाला असं त्याच्याबद्दल स्पष्ट होत आहे की आता 10 मार्चचा जो मोर्चा आहे तो निवड विनंती आहे आणि याच्याकरता मोर्चा नाहीये, तो निर्णय जाहीर करा याकरता मोर्चा आहे. किंवा आमच्या 14 संघटना आहे आणि संपूर्ण गिरणी कामगार आणि त्या वारसदाराचं असं सततचे आग्रह आहे की यावेळेला आम्ही तो जाणार, तो निर्णय घेऊनच येणार. शासन वेळोवेळी आश्वासन देत आहे वेगवेगळी, याला आपण कोणत्या पद्धतीने त्याला उत्तर द्याल? त्याला आता आपण असं आहे की आज शेवटी राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर समुद्र हटवून सीलिंग होतो, DKC होतं, अदानीच्या घशात संपूर्ण धारावी आणि समज मुंबई जाते. ही राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. राजकीय इच्छाशक्तीचा कामगाराच्या बरोबर असेल तर या जमिनीवर घरं होतीच. आणि आम्हाला त्या दृष्टिकोनात आमच्याकडे एकच हत्यार आहे की ते म्हणजे आंदोलन. परंतु मताची भीक जी मागितली जाते वेळोवेळी आणि मताची भीक घेतल्यानंतर मतदारांकडे दुर्लक्ष केलं जातं. हा फक्त गिरणी कामगारांचा अनुभव नाही आहे, हा सगळ्या शेतकऱ्यांपासून तरुणांपासून सगळ्यांचा. आणि ह्यातनं फसगतीचं बाहेर पडायचं असेल तर जनतेला एक नवीन राजकीय पर्याय उभा करण्याशिवाय पर्याय नाही. पण आता तरी आपल्याला आंदोलन हाच एक मार्ग आहे आणि आंदोलनाच्या मार्गे आम्ही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की गिरणी कामगाराच्या घराचा अधिकार सरकार मानत नव्हतं, तो मान्य करायला लावला.
बांधकाम करत नव्हतं, बांधकाम करायला लावलं. शेडू मागणी मध्ये जा म्हणून सांगत होते, तो रद्द करायला लावलं. किमती भरमसाठ सांगत होते, ते आम्ही कर लावून मोफत घर त्या गारा दिला, त्यामुळे त्यांना ते करायला लावलं. छाननी करा, तर दुबार गिरणी कामगार आणि जे गिरणी कामगार नाही ते घुसलेले होते, ती छाननी करायला लावली. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही आंदोलनात घडवत आलेलो आहोत. उद्या मुंबईच्या घराचा सुद्धा 10 मजला आम्ही ते घडवू असा आमचा विश्वास आहे. उद्याच्या मोर्चाला आव्हान आपण गिरणी कामगारांना आजरा तालुक्याचा काय करणार? आजरा तालुक्याचा काय महाराष्ट्राचा जो गिरणी कामगार मुंबईत राहिलाय किंवा परतलाय त्याला आणि त्याच्याकडून खास करून त्याच्या वारसाला माझं आव्हान आहे की तुमचे वडील आता थकले, वयोमानाने निर्णय घातले, आता ही पुनर्वसनाची जबाबदारीचा संघर्ष पुढे घेऊन जाण्याचं ताकद कोणाची असेल त्याची वारसामध्ये आहे. गिरणी कामगार तर आमचा येणारच, पण तो जो वारस जर आला तर या सरकारला नीतीधैर्य नाही की त्या वारसाला सांगायला की तुमचा घराचा अधिकार नाही. कारण आज जे सत्तेवर बसलेत किंवा जे राजकारणी आहेत त्यांनी आपल्या नातवापर्यंत सत्तेचा वारसा आणून ठेवलाय. आणि लढाई काय आहे की सख्या भावाला आपल्याला पण द्यायचं नाही, सत्ता माझ्या मुलीकडे माझ्या मुलाकडे राहिली पाहिजे इथपर्यंत आलेले आहे. म्हणजे राजकारणाला वारसाचा सत्तेचा अधिकार कळलाय, गिरणी कामगारांच्या वारसाला पण तो कळला पाहिजे. आणि त्यांनी 10 मार्चला मोठ्या संख्येने या आणि या प्रश्नाचा निर्णय करून घ्या.